हॅलो एव्हरीवन, आता आम्ही आलेलो आहोत अमराबान नेचर रिसॉर्टमध्ये. हे कुठे आहे गार्गी? परशुराम घाट, त्याच्या आधी हायवे आहे बरोबर. हा बघा, तुम्हाला इथे बोर्ड सुद्धा दिसत असेल. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं दिलं. रिसॉर्टचा कॉन्टॅक्ट त्याची इन्फॉर्मेशन आम्ही कॅप्शनमध्ये देऊ. बाकीची इन्फॉर्मेशन आम्ही कॅप्शनमध्ये देऊ. हा हायवे आहे, मुंबई गोवा हायवे, पणजी गोवा मुंबई गोवा हायवे. आणि त्याच्या पुढेच परशुराम घाट आहे. हे आम्रपान रिसॉर्ट जे आहे त्याचं फर्स्ट आम्रपान स्नॅक कॉर्नर. आणि जिथे काय काय आहे त्याचा हा मॅप. इथे पूर्ण असा मॅप लावलेला असतो, म्हणजे आपण गडबडून जाऊ नये म्हणून. त्यांचा स्नॅक कॉर्नर आहे. स्नॅक्स कॉर्नर आज आहे. इथे किती? तुम्हाला सगळं मिळेल जे तुम्हाला हवं असतं. 6 ते 9 वाजल्यापासून सुरू होतो ते रात्री आता 10:15 वाजले आहेत तरीही सुरू आहे. हा एंट्रन्स आहे. अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे. या ज्या अरेंजमेंट आहेत त्या कोणाकोणासाठी आहेत गार्गी? इथे आलेल्या सर्व लोकांसाठी. इथे तर आलेले आहेच, पण त्या व्यतिरिक्त बाहेरची जी लोक जस्ट पाहण्यासाठी येतात त्यांच्यासाठीही ह्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि इथून एक मस्त इथे त्यांचा आमराई एरिया सुरू होतोय. इथे बँक्वेट सुद्धा आहे जर तुम्हाला हवे असतील तर. हा पार्किंग एरिया. आणि इथे बसण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे, जी आम्ही तुम्हाला दाखवली. आणि इथून सनसेटचा व्ह्यू सुद्धा दिसतो. सकाळच्या वेळी आम्ही व्हिडिओ काढूच तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवते, सगळं फुल व्ह्यू दाखवतो. ह्यांचं रिसॉर्ट रेस्टॉरंट आतमध्ये आहे. आम्ही जस्ट आता जेवून होतो तिथून. हा त्यांचं बाहेरचं ॲम्बियन्स आहे. इथे बैलगाडी सुद्धा ठेवलेली आहे. आणि इथे फाउंटेन ठेवलं आहे. रील्स शूट करू शकता. आता तुम्हाला मी हायवे वरून दाखवते. ओके, माहितीच असेल हा हायवे. आपण आता जस्ट तिथून चालत आहोत. आणि इथून हायवे आणि टुवर्ड्स दिस साईड तुम्ही पाहू शकता तिथे परशुराम घाट स्टार्ट होतो. उद्या सकाळी असं थांबलो कारण लेट झालं होतं आम्हाला जायला. आणि जेव्हा आम्ही हा धनुष्यबाण पाहिला त्यावेळेस वरती यायचं ठरवलं. आम्हाला वाटलं परशुरामांचं मंदिर आहे इथे, पण ते मागच्या बाजूला. इथे राहायला आलेली लोक इथे एन्जॉय करतात. प्ले एरिया आहे लहान मुलांसाठी, तिथे खेळत आहेत मुलं. मावळतीचे रंग असं त्यांनी प्ले एरियाला नाव दिलेलं आहे. इथे हे लहान मुलं जे राहायला आलेली आहेत तिथे आमच्यासारखे लोक एन्जॉय करत आहेत. फॅमिलीज आलेले आहेत, आजी वगैरे आहेत. फॅमिलीज खूप लोक आले. इथे तुम्ही फोटो सुद्धा घेऊ शकता. इथे फोटो घेऊ शकता, मी टाकेनच. इथे पाहू शकता, इथूनही हायवे दिसतो. संध्याकाळी 7 पर्यंत इथे लोकांची ये जा असते चालू. इथून आपले स्टार्ट होतात राहायचे स्टेजचे पॅकेजेस. आय मीन स्टेजचे हॉटेल्स. आणखीन एक, इथे प्रत्येक बिल्डिंगला, प्रत्येक लॉजिंग बिल्डिंगला वेगवेगळ्या आंब्याच्या टाईपची नावं दिलेली आहेत, जसं की केसर, हापूस. आता आम्ही राहिलेलो आहे ते, आम्ही केसरमध्ये राहिलो आहे. आम्ही इथे राहिलो आहे केसर. तुम्हाला आम्ही याचं नाव केसर लॉजिंग बिल्डिंग. पण त्याच्या आधी रेट्स पण नॉमिनल आहेत, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. इवन फूड यू कॅन टेक. शगुन सभागृह आहे. शगुन सभागृह हे ते रेंटवर देतात जर काही बारसं असेल किंवा काही. आणि इथे रेस्टॉरंट जिथे आम्ही जेवून आलो जस्ट. इथे रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट म्हणजे त्यांचं हे अनलिमिटेड थाळी सिस्टीम आहे. खूप छान आहे ते जेवण वगैरे. जेवण खूप चविष्ट असतं. चविष्ट आहे. तुम्हाला स्वीट काही हवं असेल तर तेही तुम्हाला मिळू शकतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इथे प्रत्येक बिल्डिंगला नावं ठेवलेली आहेत, तसं इथे पायरी सुद्धा आहे ना. आता इथे पायरी आहे. ते तुम्हाला नावांचा सुद्धा बोर्ड दाखवते. इथे हापूस पण आहे ना मग कुठे? हो, पुढे. ओके, हा बघा, हे इथे बघा. आपण कुठे राहिलो? केसर. आम्ही केसरमध्ये राहिलो. इथे हापूस. आणि पुढे जे आहे ते पायरी. प्रत्येक ठिकाणी मॅप लावलेले आहेत. इथे हा एरिया आहे जिथे आपण बसू शकतो. इथे बसण्यासाठी जागा आहे. बसण्यासाठी हे पायरीचे एंट्रन्स आहे. इथे मोकळी जागा बसण्यासाठी आहे.
तिथे पार्किंग एरिया आहे. तुम्हाला इथे मॅप सुद्धा दाखवते. सकाळी फार छान असणार. हा बघा, हा दुसरा एंट्री गेट, हा पार्किंग एरिया आहे. आणि तिथून आपण एक एंट्री पाहिली आता, ही बॅक साईडची एंट्री तुम्ही पाहू शकता. आणि इथे हे नाव आम्ही डिटेल्स कॅप्शनमध्ये देतो. इवन कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, मी झूम करून दाखवते. तर तुम्ही तुमचं डेस्टिनेशन चूज करून इथे नक्की विजिट करा. खरंच खूप अप्रतिम आहे. रेट्स पण नॉमिनल आहेत, विथ फूड, विदाउट फूड, चॉईस इज युअर्स. आणि इथेही दुसरे कॉटेजेस आहेत. टिल देन, बाय बाय. आणि या काकांनी आम्हाला खूप मदत केली आहे. तिथे रिसेप्शन एरिया आहे. बाय, सी यू. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला, हे बघा सकाळचं एम्बियन्स इकडचं. आता आपण निघालो आहोत गणपतीपुळेच्या इथे. ही आमची बॅक साईड रूमची. हे किचन. सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आम्ही ब्रेकफास्ट केला आहे. आमची गाडी वाट पाहते. आता मी तुम्हाला सकाळचं वेदर दाखवते इकडचं. हे इथे आम्ही राहिलेलं हे केसर. इथे ही गार्गी बसली आहे. आता सकाळचं पाहून घ्या इकडे. हेच आपण रात्री पाहिलेलं. हे पाहू शकता. याच हायवेवरून आता आपण पुढे जाणार आहोत. ह्या धनुष्यबाणाला अट्रॅक्ट होऊन आम्ही ॲक्च्युली ह्या पॉईंट पाहण्यासाठी आलेलो. स्टेचं काही मनात नव्हतं, पण पाहिलं तर इतकं छान स्टे विथ मिनिमम रेट. हे बघा, ही बघा, हे काल संध्याकाळी खूप छान दिसत होतं. हा मुंबई गोवा हायवे. आणि इथेच हे बसलेलं आम्रपान. बाय बाय. नेक्स्ट कॉर्नर. हे बघा, तर अशा प्रकारे आपण आता बाहेर निघणार आम्रपान मधून. हे बघा, आपण तिथे वर होतो आणि तो धनुष्यबाण तिथे दिसतोय.